शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम जमाईपाडा परिसरात वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार ठाणेर पोलिसांनी उघडकीस आणलाय। पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 374 किलो वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 93,50,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिनांक 26 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, प्रभारी अधिकारी ठाणेर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। जमाईपाडा परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर रवींद्र खुमसिंग पावरा, राहणार महादेव, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांच्या नावाने असलेल्या वनजमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजा अंमली पदार्थाची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले। पोलिसांनी 2 शासकीय पंच, वजन काटाधारक, फोटोग्राफर व राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत छापा टाकून गांजाची हिरवीगार झाडे, पाने, बोंडे, फांद्या असा 374 किलो वजनाचा मुद्देमाल हस्तगत केलाय। जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत प्रति किलो 25,000 रुपये असून एकूण किंमत 93,50,000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले। पोलिसांची चाहूल लागता संशयित आरोपी शेतातून पळून गेल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे। या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतिदुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गांजा लागवडीवर ठाणेर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थाच्या तस्करी व लागवडी विरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे।